आता वळत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव पुढच्या निवडणुकीपर्यंत कायम ठेवावं ही मागणी शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टाकडे केली। आयोगानं शरद पवार गटाला तात्पुरतं नाव दिलं आणि ते नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे। तर आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्हाशिवाय काम करू शकत नाही असा युक्तिवाद कोर्टात शरद पवार गटानं केलाय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, आपण या ठिकाणी बघतोय मोठी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे, या संदर्भात काय अपडेट? त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवार गट आहे त्यांना चिन्ह देण्यात आलेलं नाहीये, नाव देण्यात आलेलं आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटावर सध्या तरी अजित पवार गटाचा व्हीप लागू होणार आहे। त्यामुळे निवडणुकांपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं चिन्ह सुरू ठेवावं आणि आम्हाला नवीन चिन्ह द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय चिन्हासंदर्भात काय निर्णय देते हे महत्त्वाचं राहील, कारण निवडणुका तोंडावर आहेत। त्यामुळे चिन्ह सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने ही मागणी आता शरद पवार गटानं न्यायालयाकडे केलेली आहे। निश्चितच धन्यवाद सोनाली दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।